केपलरचा थर्ड लॉ आपण बघू. फर्स्ट बघितला, सेकंड बघितला, आता केपलर थर्ड लॉ. केपलर्सनी 3 लॉ दिलेले आहे. तर सगळ्यात पहिले काय आहे, केपलरचा थर्ड लॉ काय म्हणतो बघा आपण. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इट्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम सन. समजलं नाही ना? याला आता आपण तुकड्या तुकड्यामध्ये तोडू आणि समजू. पहिले काय करू, टाइम पिरियड. आता हा जो आहे तुम्हाला एक याच्यामध्ये शब्द आहे काही. आता हा रिव्हॉल्युशन, पिरियड ऑफ इट्स रिव्हॉल्युशन, आणि त्याच्यानंतर काय आहे आपला मीन डिस्टन्स. हे आपले 2-3 शब्द आपण बघून घेऊ एकदा. आता रिव्हॉल्युशन म्हणजे काय ते बघू एकदा. आता हा सूर्य आहे, त्याच्या भोवती वेगवेगळे प्लॅनेट फिरत असतात. जसे की वेगवेगळे आपली पृथ्वी पण सूर्याभोवती फिरते. ती कशी फिरते, गोल गोल फिरते का नाही, इक्लिप्स, त्याचा ऑर्बिटचा फॉर्म होतो. ते आपण फर्स्ट लॉ मध्ये बघितलेले आहे. आणि मग जेव्हा एखादा प्लॅनेट इथून असा फिरत 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 येतो आणि त्याच जागी येतो, काय असा एखादा प्लॅनेट फिरत फिरत सूर्याभोवती फिरतो, घुमतो आणि परत त्याच आपल्या मूळ जागी येतो, त्यालाच काय म्हणतात, रिव्हॉल्युशन्स. म्हणजे तो सूर्याभोवती जो फिरतून आपल्या स्वतःच्या जागी येतो त्याला रिव्हॉल्युशन म्हणतात. आणि हे झालं रिव्हॉल्युशन. आता टाइम पिरियड ऑफ द रिव्हॉल्युशन म्हणजे काय की सूर्याभोवती एखादा प्लॅनेट असा फिरतो आणि स्वतःच्या जागी येतो, तर त्याला लागणारा जो टाइम आहे, काय जिथून सुरू झाला तिथंच येतो फिरून, आणि त्याच्यासाठी लागणारा जो टाइम आहे, टाइम त्यालाच म्हणतात टाइम पिरियड ऑफ द रिव्हॉल्युशन. ओके. आता मला सांगा, आपली जी पृथ्वी आहे सूर्याभोवती, ओके, काय हा आपला सूर्य आणि हा आपली पृथ्वी अशी सूर्याभोवती फिरते 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 आणि परत स्वतःच्या जागी येऊन थांबते. त्याला काय म्हणतं, रिव्हॉल्युशन. पण आणि जेव्हा पृथ्वी अशी फिरून स्वतःच्या जागी येते आणि त्याला लागणारा टाइम जो आहे त्याला म्हणतात टाइम पिरियड ऑफ द रिव्हॉल्युशन. मला सांगा, अशी आपली पृथ्वी फिरून स्वतःच्या जागी येते, त्याला किती टाइम लागतो? अरे किती, 365 दिवस. काही प्लॅनेट 90 दिवस घेतात, काही 150, काही आपला म्हणजे एक्झाम्पल सांगतोय बरं का. आणि आपली पृथ्वी फिरून स्वतःच्या जागी येते आणि त्याला लागणारा टाइम 365 आहे. ओके. आणि तोच झाला आपला टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. रिव्हॉल्युशन कळलं, टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन कळलं. ओके. नेक्स्ट आता मीन डिस्टन्स. आता हेचा हा प्लॅनेट पासून, हा जो प्लॅनेट आहे त्याच्यापासून हे जे सूर्याचं काही डिस्टन्स असेल आणि इकडून पण काही डिस्टन्स असेल, ओके, आपल्याला दोन्ही घ्यावं लागेल ना. दोन्ही साईडचं इलिप्स फॉर्म मध्ये ते फिरत आहे आणि मग ते 2 फोकाय आहे, त्यामुळं दोन्ही पण डिस्टन्स घ्यावं लागेल. आणि मीन म्हणजेच काय, ऍव्हरेज. आता सपोज हे जे इकडून ते डिस्टन्स आहे आपलं ते 10 आहे आणि हे इकडचं डिस्टन्स 20 आहे. तर मला सांगा, मीन डिस्टन्स आपलं MD, मीन डिस्टन्स किती होणार, 20 + 10/2 म्हणजे किती, 30/2 किती, 15. आपलं मीन डिस्टन्स झालं, म्हणजेच ऍव्हरेज. आपल्या प्लॅनेट पासून सूर्यापर्यंत जे डिस्टन्स आहे तेच आपलं मीन डिस्टन्स घेतलं जातं. ओके. टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आणि मीन डिस्टन्स कळलं. चला, तर आता या आपल्या मूळ याच्यावर काय म्हणते, द स्क्वेअर ऑफ टाइम इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. ओके. आता टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन काय घेऊ आपण, T. मग याचा स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन, सूर्याभोवती आहे ना, अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल तो साइन टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स, काय, क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट. आणि हा काय आहे आपला टाइम. ओके.
टाइम पिरियड ऑफ द रिव्हॉल्युशन। याला आपण आता काय करू, सॉल्व्ह करू बघा। टी स्क्वेअर आणि प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काढण्यासाठी आपण काय घेतो, इक्वल के घेतो आणि आर इथं क्यूब जशाच तसा, आणि टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इक्वल टू के। हे झालं आपलं काय, हे याच्यावरून आपला निष्कर्ष। पण आता हे जे आहे मला सांगा, हे जे केपलरचा थर्ड लॉ आहे तो कसा लक्षात ठेवायचा रे बॉ? खूपच मोठा आहे, काही नाही, सोपं आहे बघा। टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, टाइम पिरियड ऑफ घ्या, ऑफ रिव्हॉल्युशन, टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन हे काय आहे, त्याचा स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मीन डिस्टन्स आहे, मीन खाली घ्या डिस्टन्स, जागा नाही आपल्याकडे, डिस्टन्स मीन डिस्टन्सचा क्यूब। ओके, बघा आता बघा, सुरुवात करा इथून घ्या, द स्क्वेअर ऑफ काय, द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन याला काय घ्या तुम्ही, अराउंड द सन घ्या, अराउंड द सन काय बघा। चला सुरुवात करा, सुरुवात बघा, द स्क्वेअर ऑफ द टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली proportional to the cube of mean distance between planet and sun. Okay, mean distance of a planet from sun, between planet and sun. आलं लक्षात बघा काय, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन, पहिला इथपर्यंत, मग नंतर अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल इथपर्यंत थोडा, द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन, क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन। चला परत एकदा लिहा कमेंट मध्ये काय आहे, केपलरचा थर्ड लॉ, द इथं बघा, ह्या एवढ्या याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता। आता कसं असतं माहितीये का, सायन्स मध्ये डेफिनेशन हा ट्रिक्स नुसारच लक्षात ठेवला जातात आणि त्याच्यानुसार तेच पार्ट होतं बघा। द स्क्वेअर ऑफ, पहिले लिहायचं हे, द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली proportional to the cube of mean distance from planet to the sun, तुम्हाला फक्त फ्रॉम प्लॅनेट टू द सन हेच लक्षात ठेवायचं आहे, फ्रॉम प्लॅनेट टू द सन, म्हणजे ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन, तेच झालं ना। बिटवीन प्लॅनेट अँड सन ते लिहिलं तरी चालतं, हे मेन आहे। ओके, आलं लक्षात, एकदा घ्यायचं का, मी का तुम्हाला वारंवार घेतो आहे की तुमचं ह्याच लेक्चर मध्ये डेफिनेशन पार्ट झाल्या पाहिजे, डेफिनेशन पार्ट झाल्या, हे केपलर्स लॉ तुमचा लगेच तयार झाला पाहिजे, फक्त रिव्हिजनचं काम राहिलं पाहिजे। घ्या परत एकदा, द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन। झालं। ओके, आता हे सगळं तुमचे कन्सेप्ट झाले वगैरे, मी तुम्हाला एक लेक्चर सांगतो, त्यामध्ये आणखी एक ट्रिक सांगेल की केपलरचे तिन्ही लॉ एकदम विथ डेफिनेशन कसे लक्षात ठेवायचे, एकदम शॉर्ट ट्रिक्स मध्ये, तुम्ही कधी विसरणार नाही, तुम्ही त्या डेफिनेशन इझिली आपल्या तुमच्या एक्झाम मध्ये लिहू शकतात, कारण की लिहिणं पण महत्वाचं आहे आणि लिहिण्यासाठी सायन्स मध्ये ट्रिक्स असते, डेफिनेशन लक्षात ठेवायच्या, कोणत्या पण गोष्टी लक्षात ठेवायच्या। ओके, चला अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।